बघणारी नवरी कशी आहे, स्वभाव काय आहे, त्याच्यावर आहे ना सगळं. ऐका, ती आमच्याकडे नसते, मुलगी आमच्याकडे नसते. आम्ही काय करतो, समजा तुम्ही जेव्हा म्हणजे तुमचा अर्ज जर दिलात आम्हाला आणि काही पेमेंट दिलात, तर आम्ही काय करतो, ते आम्ही तुमचा अर्ज डायरेक्ट शो करतो यूट्यूबला. यूट्यूब बघणारे गरीब असतात, श्रीमंत असतात, खूप लोक बघतात. मग त्यापैकी समजा काही मुलींनी बघितलं, समजा आपण पकडूया 10,000 मुलींनी बघितलं, तर त्याच्यातले 10 कॉल आले तरी वाईट नाही आहेत. समोरून कॉल येणं महत्त्वाचं आहे. नाहीतर तुम्ही आत्तापर्यंत कुठे कुठे जाताय, कुठे गेला होतात का कधी? नाही, कुठे गेलेलं नाही मी. कुठेच प्रयत्न केला नाही? नाही. कोणासाठी बघताय? जसं मी अर्ज दिले 2 ठिकाणी, बदलापूर आणखीन हे वसई. मग 2 ठिकाणी गेलात. तिकडचं काय अजून आलं नाही उत्तर. का आलं नाही तिथे? शिंदे बाईंनी सांगितलं म्हणून मी तुम्हाला कॉल केला, दुसरं काही नाही. तिथून उत्तर का आलं नाही? काय तेच कळत नाही. काय केलं होतं तिथे? काय पैसे पण भरलेले आहेत तिथे. मग तुम्ही सांगता प्रयत्न नाही केलात बोललात. पैसे भरले त्याने सांगितल्याप्रमाणे. तुम्ही प्रयत्न केला नाही असं बोलला मग अशी. कसं आहे साहेब माहिती आहे, कुठेही गेला जरी, कुठे पण, तरी ते लोक काय करतात, पैसे घेणार आणि तुमचा अर्ज फायला लावून ठेवणार. बरोबर ना? आपण प्रत्येक वेळी आठवण करायची. म्हणजे काम होईल का? नाही. मग ती फाईल दाखवली पाहिजे हो. आता पैसे आपण भरलेले आहेत, ते त्यांचं काम आहे ना, कर्तव्य आहे. तेव्हा आहे, पण कर्तव्य आहे. किती रुपये दिला त्यांना? काम आहे की नाही? किती रुपये दिला त्यांना? किती रुपये दिला? तर बघा, याला मी वसईला जवळजवळ 10,000 दिलेत. आणि बदलापूरला 75,000 दिलेत. 75,000? हो. तेव्हा त्याने तसं सांगितलं. आणि दुसऱ्याला गेलं तेव्हा आणखी 10,000 मागून घेतले. 75,000 तुम्ही दिलात? असे माझे 1,10,000 गेलेले टोटल. बाप रे बाप. आणि कोणी काही उत्तर देत नाहीये कुठल्याच बाबतीत. ठीक आहे. असं ऐका, उगाच पैसे कुठेही घालू नका. पैसे काय करा माहिती आहे बघा, आम्ही काय करतोय, म्हणजे तुम्हाला कसं वाटतं आमचं काम ते तुम्ही सांगा. आम्ही काय करतोय माहिती, म्हणजे यूट्यूब तुम्ही बघाच, पण आधी तुम्हाला सांगतोय म्हणजे तुमच्या लक्षात येईल आम्ही काय करतोय. आम्ही काय करतोय, जे ग्राहक गरजू असतात, तर त्यांची आम्ही एक ठराविक फी घेतोय आणि त्यांचा अर्ज आम्ही यूट्यूबला शो करतो. यूट्यूब गरीब लोक सुद्धा बघतात, श्रीमंत लोक सुद्धा बघतात. काहीतरी टाइमपास करता करता त्यांना आमचा व्हिडिओ दिसतो तो, आणि तो व्हिडिओ तुमची जाहिरात जर दिसली त्यांना, तर ते लोक काय करतात, ऐकतात, आणि ज्यांना आवडतं ते लोक डायरेक्ट तुम्हाला कॉल करतात. ऑटोमॅटिक काम होणार इथे. आता समजा तुमचे पैसे मी घेतले आणि मी अपलोड केलं त्याच्यावरती, आणि समजा मी कुठेतरी प्रवासात आहे म्हणा, किंवा चुकून म्हणजे कसं दुर्दैवाने काहीतरी चुकीचं घडलं माझ्या बाबतीत आणि मी देवाघरी गेलो, तरी सुद्धा तुमचं काम होतं. कारण तुमचा तो व्हिडिओ पुढे चालत राहणार. त्या व्हिडिओमध्ये तुमचं नाव नसतं, फोटो नसतो, जेणेकरून तुम्हाला काय टेन्शन नाही आहे तिथे. फक्त तुमचा नंबर असतो डायरेक्ट. त्याच्यामुळे काय होतं, ते तुमची माहिती ऐकणार आणि ते तुम्हाला डायरेक्ट कॉल करणार. इथे कुठलाही मध्यस्थ नसतो, आणि मध्यस्थ असला की तो लुडबुड करत असतो. कळलं ना? लुडबुड करत असतो. आम्ही सध्या तरी 3,000 घेतोय. हो. ऐका, मध्यस्थी काय करतो, उगाच लुडबुड करत राहतो आणि ते लग्न मग जुळत नाही. तो प्रकार आमच्याकडे नाही. मध्यस्थ कोणी नाही. जे फोन आहे ना, ते डायरेक्ट आहे ना तुम्हाला, त्यांना माहिती पटली आणि म्हणून ते कॉल करतात. सगळेच लोक कॉल करत नाही. समजा 100 लोकांना तुमची माहिती, 100 लोकांना, हो, 100 लोकांना माहिती आवडली, तरी 100 लोक नाही कॉल करणार. कारण सगळ्यांच्यात डेअरिंग नसते ना, डेअरिंग पण पाहिजे. आणि जे कॉल येतात ते गरजू येतात. गरजू महत्वाचे आहेत. गरजच नसेल त्यांना, तर आपण मागे लागून काय फायदा आहे. मग त्यापेक्षा कसं, समोरून गरज असायला पाहिजे. समोरून गरज असते तेव्हा ते लोक कॉल करतात. आपल्याला गरज आहे म्हणून आपण पेमेंट केलं. हो.
आपल्याला गरज आहे म्हणून आपण पेमेंट केलं, हो पण त्यांना गरज आहे म्हणून ते कॉल करणार ना तुम्हाला. हो ना. असं असं आमचं काम चालतं. हा. आणि याच्यामध्ये काय बदल केलं पाहिजे तर तुम्ही सुचवू शकता. हो हो हां, तुम्ही सांगू शकता चालेल. काय केलं पाहिजे का याच्यामध्ये बदल वगैरे. हा हा. तुम्हाला काय वाटतं? बदल म्हणजे कशा प्रकारे काय म्हणता तुम्ही? नाही म्हणजे तुम्हाला काय वाटतं अजून अजून कोणत्या प्रकारे मी काम करू शकतो जे लोकांच्या हिताचं होईल असं? नाही आता माझं समज कसं आहे की आता मी तुम्हाला सांगितलं बाबा मला लग्न पुनर्विवाह करायचा आहे. हो तर माझ्या वयाप्रमाणे कोण बाई असेल ती तुम्ही दाखवणे. बरोबर बरोबर. हा इथे भरपूर लोक बघत असतात. जुळतं की नाही मग हे आम्ही तुम्हाला सांगणार ना. खरंय खरंय खरंय. त्यानंतर मग तुम्ही तुमची कारवाई करायची. बरोबर. आम्ही काहीच करत नसतो साहेब. आम्ही फक्त व्हिडिओ टाकतो ना नाही बरोबर आहे. हां तो त्यांना दिसतो. तुम्ही एक मध्यस्थी करता ना पण हे. नाही मध्यस्थी नाही करत आम्ही. आम्ही हे बघा आम्ही व्हिडिओ अपलोड केला ना की ते गरीब श्रीमंत कोणीही बघतात, किती वय असतात त्यांची, बरोबर. मग आता समजा तुमचं वय 50 आहे तर मग 50 वय ज्यांना ज्यांना चालतं ते लोक तुम्हाला कॉल करणार. समजा तुमचं वय 28 आहे तर 28 वयाचं तुम्हाला कॉल येणार, कळलं ना. असं म्हणजे ज्यांना ते प्रोफाईल आवडतं तेच लोक तुम्हाला कॉल करणार. ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल बरं ठीक आहे. ओके थँक्यू. बरं. अच्छा. मित्रांनो हे बघा तुम्ही तुमचे विचार मांडायचे आहेत. आम्हाला अजून काय वेगळं काही करायला पाहिजे का, याच्यामध्ये बदल केला पाहिजे का, हे विचार तुम्ही मांडू शकता. कारण हे बघा आम्हाला विचार महत्त्वाचे आहेत. विचार तुम्ही द्यायचे आहेत आम्हाला. कारण आम्हाला जेवढ्या मॅट्रोमनी आहेत त्या मॅट्रोमनीमध्ये नंबर 1 बनायचं आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे. आणि ग्राहकांच्या मनात कुठलाही संशय आमच्याबद्दल असता कामा नये आणि ग्राहकाच्या हिताचं कार्य आमच्याकडून घडलं पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे. तर तुम्ही तुमचे विचार मांडू शकता. जर ते लोकांच्या हिताचे असतील तर नक्कीच विचारात घेतले जातील. जर फक्त एकट्याच्या हिताचे असतील तर आम्ही ते विचारात घेणार नाही, एवढं लक्षात ठेवा. तर तुम्ही तुमच्या आयडिया काही सांगू शकता की आम्ही कसं लग्न जमवू शकतो, पटपट लग्न जुळलं पाहिजे हा विचार आहे आमचा. मग त्याच्यामध्ये आपण काय बदल केला पाहिजे अजून. आता जे आम्ही काम करतो आहे ते तुम्हाला कळतं आहे की आम्ही डायरेक्ट संपर्क शो करतो आहे जेणेकरून लग्न जुळलं पाहिजे पटपट. जे गरजू आहे ते कॉल करणार. गरजू खूप लोक असतात, समजलं ना. मग असं आमचा विचार आहे की इथून लग्न चांगली जुळतील आणि जुळत आहेत, नाही असं नाही. आणि कमेंट पण छान येत आहेत मला. पण तरीसुद्धा अजून काय करता येईल हे तुम्ही सांगा जरा. कारण मी एकट्याने विचार करून उपयोग नाही. तुम्ही इतरांचे सगळ्यांचे विचार घेऊन आपल्याला काहीतरी असं काहीतरी बनवायचं आहे की ते सगळ्यांच्या कल्याणासाठी असलं पाहिजे, यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे. तर मित्रांनो जास्तीत जास्त तुम्ही तुमचे विचार मांडू शकता. मी रोज एक विचार अपलोड करेन प्रत्येकाचा. प्रत्येकाने एक एक विचार जरी सांगितला तरी एक चांगलं आदर्श आपण घडवू शकतो आणि सगळ्यांची लग्न आपल्याला जुळवायचे त्यासाठी आम्ही प्रयत्न करू शकतो. बरेच लोक असे आहेत की निराश झालेले आहेत, लोकांची लग्न जुळत नाहीत, बऱ्याच ठिकाणी फसलेत. आता बघा या साहेबांनी लाखाच्या वरती रुपये खर्च केले पण त्याला काही फायदा नाही झाला. प्रचंड पैसा घातला यांनी तर काहीच उपयोग झाला नाही. मग असं काही उपयोगाचं नाही. आम्ही जास्तीत जास्त कमी फी घेण्याचा प्रयत्न करतो आहे, परंतु आम्हाला त्रास होता का नाही याचाही विचार करतो आहे. कारण काय खूप कमी फी घेतली तर वात्रट लोक पण येणार. यासाठी आम्ही एक फिक्स फी ठेवली. आम्ही 3,000 रुपये आता ठरवली आहे. भविष्यात जर खूप लोकांनी त्रास दिला तर अजून फी वाढेल आमची, पण शक्यतो आम्हाला कमी फी ठेवायची आहे. फी कमी ठेवल्यावर काय होतं, भरपूर लोक कॉल करतात, प्रचंड काम येतं, पण प्रचंड काम एवढं आम्हाला शक्य होणार नाही आणि म्हणून आम्ही फी 3,000 ठेवलेली आहे. तर सध्या तरी ही फी योग्य आहे का याच्यावर पण तुम्ही मेसेज करा. आणि त्याशिवाय इतर काही गोष्टी असतील तरी सांगा. तुमच्या डोक्यामध्ये काही आयडिया असतील नवीन नवीन तर त्या आयडिया पण सांगा तुम्ही. आणि मित्रांनो आमच्याजवळ स्टाफ नाही आहे. स्टाफ ठेवणं आम्हाला परवडणार नाही, कारण स्टाफ ठेवलं तर तो स्टाफ चांगला पाहिजे, चांगल्या विचाराचा पाहिजे. त्यामुळे कसं आम्ही स्टाफ तर ठेवू शकत नाही. आणि आम्ही जे काम करतो आहे आता तर त्यासाठी आम्ही सध्या तरी 3,000 फी ठेवली आहे.
तर स्टाफ ठेवला तर त्याची फी किती असेल किंवा काय, तर या विषयावर पण चर्चा करता येईल भविष्यात. तुम्ही जर चर्चेमध्ये भाग घेतला तर आम्हाला त्याच्यावर पण काहीतरी उपाययोजना करता येईल. तर मित्रांनो, जास्तीत जास्त कॉल करून तुम्ही तुमचं रेकॉर्डिंग इतरांना ऐकवा. हे लाईव्ह असतं सगळ्यात महत्त्वाचं, कारण लोकांना पण कळलं पाहिजे की आम्ही काय करतो आहे, लोकांची समस्या काय आहेत, लोकांचं काय प्रॉब्लेम मधून जात आहेत लोक, म्हणजे किती अडचणी येत आहेत लोकांना, समजलं ना. तर ते आम्हाला सांगायचे आहेत याच्यातून. आणि पटपट लग्न जुळवा एकमेकांनी. नंबर घ्या आमच्याकडून आणि डायरेक्ट लग्न जुळवायचे आहेत. तर नंबर आम्ही फक्त मुलांचेच नंबर शो करतो आहे, हेही लक्षात ठेवा. मुलींचे नंबर आमच्याकडे मागवू नका. तुम्हाला मुलींचे नंबर पाहिजे असतील तर ते त्यासाठी जे फालतू लोक आहेत, चुकीचं काम करणारे, त्यांच्याजवळ ते मिळून जातील. ते चुकीचे नंबर असणार, तुम्ही लुटले गेलात तर त्यात आम्ही जबाबदार नाही, हे लक्षात घ्या. आम्ही कुठलाही वाईट सल्ला देणार नाही तुम्हाला, पण चांगल्या मार्गाने जर गेलात तर तुम्हाला चांगलं निष्पन्न होऊ शकतं त्याच्यातून. जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा, इतरांपर्यंत पोचवा. त्यांचे विचार आम्हाला घ्यायचे आहेत तर त्या लोकांपर्यंत पोचवा आम्हाला. धन्यवाद.